मी पुन्हा सांगतो, शेतकरी मित्र असतील कोणी असू द्या, या जगामध्ये पाणीच जर समजलं नाही तर इंचाचे अंदाज कसे समजले बा? हा, खरे खोटे? मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही ज्यावेळेस तो प्रश्न विचारता तो प्रश्नच नसतो, कारण कुठलाही पानहाडी जमिनीत जाऊन बघून आलेला नसतो. त्याच्यामुळे तो उत्तर देताना तुम्हाला 100% खोटं मिळेल. एवढं इंच लागेल, तेवढं इंच लागेल, आणि 5 इंच सांगूनही बोर कोरडा जातो, मग कुठं जातं पाणी? हा, मग तुमच्या नशिबात नसतं, हे की नाही? 100% पाणी न लागणे ही पाणी शोधकाची बऱ्यापैकी चूक असते. आता ती चूक म्हणावं त्याचं कुठं पुस्तकही नाही. चूक म्हणजे काय क्षमा मान्य करण्याजोगी वगैरे असं काय त्याला सजाच मिळाली पाहिजे असं मला म्हणायचं नाही. पण त्याच्यानंतर त्याने अभ्यास वाढवणे, ज्या 10 ठिकाणी पॉईंट फेल होतात त्या 5 ठिकाणावर आणणे, ज्या 5 ठिकाणावर होतात त्या 2 ठिकाणावर आणणे, त्या 2 ठिकाणावर तर 0 फेल्युअरवर आणणे, हा आमचा संकल्प आहे. आणि बरेचसे पाणी शोधक याच्यावर काम करतायत. भरपूर चांगले पाणी शोधक अभ्यासक आहेत. काहींना ग्राउंड मिळतं, काहींना मिळत नाही. ईश्वर कृपेने, तुमच्या कृपेने मला भरपूर ग्राउंड मिळालं. तर मित्रांनो, भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओ नाही, काही नाही, कारण डेली रूट चालू येतं. जे 5-5, 4-4 वर्षाचं अख्खं जे पेंडिंग प्रोजेक्ट होता तो आता कंप्लीट होत आला आहे. अजूनही कंप्लीट नाही, पण बऱ्यापैकी तेही लोक कंटाळले. दरवर्षी दर महिन्याला दिसाड फोन करून ते वैतागले, आणि आम्ही ज्यांच्यापर्यंत पोहोचायचो त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं होतं. बऱ्यापैकी कवर होत आलेलं आहे असं नाही म्हणता येत, पण चला तरी अजून जे राहिले त्यांच्यापर्यंत नाही पोहोचू. हा शेवटचा रूट आहे आपला महाराष्ट्राचा. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मला असं वाटत होतं वर्षा 2 वर्षात लोक शिकतील, पण लई 100मधून नाही, हजारातून लाखातून 2 माणसं तयार झालेत एवढ्या लोकसंख्येच्या मानाने. मला असं वाटत होतं प्रत्येक घरात एक पाणी शोधक तयार व्हायला पाहिजे. त्यात अजून काहीतरी स्वतःचं अजून एनर्जी लावून अजून त्याच्यात थोडं टेक्निक वाढून काम व्हायला पाहिजे होतं. पाणी माझं स्वप्न मी सत्यात उतरवतोय पुढच्या वर्षी. विहिरीचे प्रोजेक्ट आपण 100% विहिरीचे प्रोजेक्ट करतोय. पुढच्या वर्षी एकही बोरचा पॉईंट मी कुठेही शोधणार नाही. विहिरीचं पाणी 50 फुटाच्या आतमधलं पाणी, वरचं पाणी तुम्हाला भेटावं, जेणेकरून भूगर्भाची चाळण होणार नाही. 5 वर्ष हृदयावर दगड ठेवून आपण हे काम केलं आहे, आणि ज्यांना ज्यांना गरज होती त्यांच्यापर्यंत पोहोचलो. आता प्रत्येकाकडे पैसे नसतात 5 लाख 7 लाख रुपये, पण ज्याच्या अनुदानाच्या विहिरी येते त्यांनी कमीत कमी चांगल्या शोधून त्या करा, जेणेकरून ते तुमचे पैसे बचत होतील आणि तुम्हाला पाणी भेटेल. तर चला मित्रांनो, हा रूट आपला 6-7 दिवसाचा राहणार आहे. प्रत्येक गाव घेणार आहे मी यावेळेस. जे जे मला फोन येतील त्यांचे प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे. उद्याचा रूट पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, येताना सांगली, सोलापूर या मार्गे इकडं थेट धुळे, जळगाव, खाली नाशिक, संगमनेर आणि खर 7 दिवसाचा रूट होणार आहे, किंवा 8 दिवस होतील. हा रूट 14, 15, 16, 17 तारखेच्या आत आपण कव्हर करू. ते सेंटरच्या चौकात उभा राहून तुम्हाला काय करायचं, सेंटरवर उभा राहून तारा पॅरल ठेवून किंवा बॅलन्स करून तारा पाठीमागे गेल्या, पुढं आल्या, पुन्हा पुढं जाऊन पुन्हा त्या पाठीमागे गेल्या, तर हे पाणी पाठीमागे गेल्या. हे तर पुढचं हे तुम्हाला पुढं सांगितलं व्हिडिओमध्ये, पूर्ण त्याची डिक्लेरिटी दिलेली आहे की ते काय असतं, कसं असतं. पाणी शोध म्हणजे मजाक नाही आहे. पाणी शोध मी उठालो, पाणी शोध म्हणजे मी उठायचं, नारळ उचलला म्हणजे पाणी, तारा फिरल्या म्हणजे पाणी. पाण्यासाठी कित्येक वेळा कित्येक ठिकाणी घासलो आम्ही, मला माहीत नाही किती धावपळ गेली माझ्या जिंदगीत मी. आणि खास करून या 5 वर्षात एवढी धावपळ झाली. 5 लाख किलोमीटर प्रवास झाला मित्रांनो, 5 लाख किलोमीटर. एकही व्हिडिओ नाही तरी ह्या महाराष्ट्रात एवढे प्रेम करणारे लोक भेटले, त्याच्यामुळे मी फार भाग्यवान आहे स्वतःला समजतो.
आणि तुम्ही तुमचं ग्राउंड दिलं, तुम्ही आमचं गाडी भाडं दिलं, तुम्ही आम्हाला जेवण दिलं, तुम्ही आमची सेवा आम्हाला VIP ट्रीटमेंट दिलं तुम्ही जवळजवळ, आणि तुम्ही आजही ते प्रेम करतायत. मला असं वाटतं मी फार भाग्यवान आहे. कारण आज कोण घरातल्या मुलावर कोणी विश्वास ठेवत नाही. तुम्ही या प्रयोगावर विश्वास ठेवला आणि त्याचा माझा हिशोब 95-99% लोकांना याचा फायदा झालेला आहे. एखादा टक्का कमी जादा पाणी झालेलं आहे, तर त्यांच्यापर्यंत पुन्हा पोहोचवून पुन्हा काय करायचं का त्याच्यावर आपण काम करणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघा. मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे, ग्रामीणवाडी या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 5 वर्षे आपले कंप्लीट झाली पाणी शोधाचे. 5 राज्य, 5 वर्ष, एवढी धावपळ झाली आणि माझ्या जीवनात मी काहीतरी चांगलं काम केल्याचा आनंद मला मिळाला. आणि याला पूर्ण साथ दिली सगळ्यात तुम्ही सबस्क्रायबर लोकांनी, ज्यांच्यापर्यंत मला पोहोचायला मिळालं. कुठलाही नंबर कुठेही डिस्प्ले न करता तुम्ही कॉन्टॅक्ट केलं आणि आपलं संभाषण होऊन तुमच्यापर्यंत मला पोहोचता आलं. हा प्रयोग तुमच्यापर्यंत पोहोचला, त्याच्यामुळे मी धन्य झालो. महाराष्ट्राचा हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आली, याचाही मला आनंद वाटतो. तुमचा विश्वास आणि माझं कष्ट किंवा माझा प्रयोग या दोन्हीची ज्यावेळेस सांगड बसली, त्यावेळेस हा प्रयोग महाराष्ट्रातच काही 5ही राज्यामध्ये सुपरहिट झाला आणि याचा रिझल्ट 95% पुढे राहिलेला आहे. 95% म्हणजे थोडी बाब नाही आहे. मी आज 38 वर्षापासून पाणी शोधामध्ये काम करतोय. तर मला जे पहिले प्रयोग राहायचे 10मधून 5 फेल 5 पास, नंतर 6 फेल 6 5 4 पास, पण बऱ्यापैकी या तारांच्या सहाय्याने आपण पॉईंट शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. सुरुवातीला बऱ्याचशा अडचणी आल्या, त्याच्यावर आपण मात करत गेलो. याचा कुठेही अभ्यास नाही आहे आणि या जगामध्ये पाणी कोणाला कळतही नाही, कोणाला दिसतही नाही आहे. शोध कसा करायचा तो आपापल्या पद्धतीने करतायत. मला असं वाटतं या शोधासाठी सगळ्यात मोठं बलिदान हे शेतकऱ्याचं असतं. कारण आम्ही येऊन प्रयोग तिथं करणार असतो, त्या प्रयोगातून काय निष्पन्न होतं त्याच्यातून दुसरा प्रयोग कसा करायचा त्याच्यावर अभ्यास केला जातो. मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हा प्रयोग तुमच्या माध्यमातून आम्हाला शिकायला मिळतो आणि म्हणून तो सक्सेस करण्यासाठी आपण किती मेहनत घ्यायची हे पाणी शोधकाची जबाबदारी असते की नाही. तर मला वाटतं या प्रयोगावर 95% जास्त प्रयोग हिट झाले, म्हणजे 100मधून 5 कमी जादा झाले. म्हणजे पॉईंट ड्रॉप 0 असं कुठं झालेलाच नाही आहे. तुमची अपेक्षा 2 इंच जे असते तुम्हाला 1 इंच लागतं, तुमची एक अपेक्षा 1 इंच जे असते तुम्हाला पाऊण इंच लागतं, पण लागतं जरूर. आता होलला पाणी लागल्यानंतर तुम्ही जर 6-10चा पंप टाकला तो पंप चालणारच नाही. जर तुम्हाला 1 इंच पाणी लागलं, तुम्ही 1.5 इंची पंप टाकला, 1.25, 1.20 तो 100% चालतो. सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं होतं की हा प्रयोग तुम्ही करायला लागले. बरेचसे महाराष्ट्रातून तमाम तरुण असतील, वयस्कर असतील, सगळे प्रयोग करतायत आणि चांगले घवघवीत यश त्याला मिळते. फोन येत आहेत, सर आमचे भरपूर पॉईंट सुपरहिट झालेले आहेत. आणि ही एक आनंदाची गोष्ट आहे. आपल्या आज या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यात 13 जूनला म्हणजे 5वं वर्ष कंप्लीट झालं म्हणायचं पाणी शोधाचं, आहे की नाही. तर 13 जूनला आपण एक मस्त कार्यक्रम ठेवू. 5 वर्ष आपल्याला पाणी शोधण्याचं काम करता आलं पूर्ण महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश. तर याचा आनंद हा वेगळाच आहे. आणि एवढं कष्ट करावं लागलं, एवढं भयानक कष्ट झालं मला, म्हणजे काय सांगू. एवढे ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, प्रवास असेल. आम्ही त्याचे नागपूर रूट केला. 2300 किलोमीटर आम्ही 4थ्या दिवशी कंप्लीट केलं. 2300 किलोमीटर मजाक नाही, बसून बसून माणूस जाम होतोय. त्याच्यात पॉईंटही असतात, त्यात उष्णताही असते. 44-43 डिग्री तापमान होतं. आता त्याची नांदेडला 2 डे नाईट, 2 रात्री आणि 2 दिवस नॉन स्टॉप न झोपता आम्ही प्रोजेक्ट केले. आता उद्या आहे पूर्ण महाराष्ट्र रूट. सगळ्यात पहिलं पुणे, सातारा, पुढं कोल्हापूर, बेळगाव येताना आपण सांगलीचा काही भाग आहे, जत आहे, सोलापूर आहे, धाराशिव, लातूर, तुळजापूर तो भाग होईल. नांदेड, बुलढाणा, झालं तर नागपूर होऊ शकते ह्या रूटमध्ये. हा रूट आहे 4-5 दिवसाचा, हा शेवट रूट राहील. त्याच्यानंतर बऱ्यापैकी धावपळ होणं शक्य नाही, कारण पाऊस येणार आहे 14-15 तारखेनंतर. त्याच्या अगोदर हा रूट पूर्ण कंप्लीट करायचा आहे. पुन्हा मला कोणी फोन करू नका, सर माझा पॉईंट राहिला आणि मला पॉईंट बघायचा आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्याच्यापर्यंत मला पोहोचता येईल त्याच्यापर्यंत आपण जाऊयात. दुसरी गोष्ट, ज्याला गरजच नसेल त्यांनी फार धावपळ करून माझ्याकडे करू नका. ज्याला गरज असेल त्यांनी तो पॉईंट फायनल करू शकता. पहिला जर तुम्ही प्रयोग केला असेल तर मला फार आनंद होईल. तर चला मित्रांनो, मला एक काल आपल्या लाईव्हमध्ये कमेंट आली होती की बाबा फॉल्टी लाईन कशी ओळखायची. त्याचे भरपूर व्हिडिओ झालेत, तरी पण तुम्हाला दाखवतो थोडक्यात. आता चालू राहू द्या व्हिडिओ कॅमेरामन. हे बघा, आता आपण उत्तर दक्षिण चाललोय, म्हणजे आपल्याला पूर्व पश्चिम लाईन सापडणार आहे की नाही. इथं लाईन ऑलरेडी आम्ही शोधली होती पहिलीच. तारा पाठीमाग गेल्या, पुन्हा पुढं आल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या,
पुढं क्रॉस झाल्या, ही एक प्रकारची फॉल्टी लाईन झाली. पण कधी कधी काय होतं, जे नवीन चक्कर असतात त्यांचं काय होतं, इथं तार गेल्या, त्यांच्या तारा काय पुढे येत नाहीत किंवा ते पुढे लोटण्याचा प्रयत्न करत नाहीत. तारा पाठीमागे गेल्यानंतर तर नुसता तारा पाठीमागे जाणे म्हणजे पाणी नाही आहे. मला असं वाटतं या लाईनवर पुन्हा चालायचं. जी लाईन आता ही लाईन आपल्याला सापडलेली आहे पूर्व पश्चिमचा, उत्तर दक्षिण चालताना पूर्व पश्चिम लाईन, तर या लाईनवर पुन्हा चालायचं आहे. बघा शांत तारा वगैरे बॅलन्स केल्या, आता चालायचं तुम्ही 2 बोटामध्ये तारा धरल्या, तारा काय फिरत नाहीयेत. आलं का लक्षात? नुसत्या इकून जाताना तारा फिरल्या, पण ज्यावेळेस त्या लाईनवर चालताना तारा फिरतात, तर म्हणायचं ती लाईन पाण्याची आहे किंवा नाही आहे. तुम्हाला आता एक लोड मी पॉईंट फायनल करून ठेवला होता माझ्या वावरात, पण म्हणजे असंच अभ्यास करत असताना आता 1 महिना झाला, तर तिथं जाऊयात आणि तिथं झालं तुम्हाला सगळ्या लाईन दाखवतो की बाबा फॉल्टी लाईन कशी असती, लोड लाईन कशी असती, क्रॉस कसा असतो. चला कॅमेरामॅन. तर मित्रांनो, आता आपण आलोय आता ह्या पॉईंटवर, जिथं मी पॉईंट काढला होता. एवढ्या एरियामध्ये तो पॉईंट काढलेला होता. तर सगळ्यात पहिलं काय करू आपण, एवढ्याच पॉईंट शोधण्यासाठी करू, पूर्वेकडून पश्चिमेकडे चालत जाऊ, त्यावेळेस उत्तर दक्षिण लाईन सापडेल. लक्षात ठेवा मी कसं बोलतोय, पूर्वेकडून पश्चिमेकडे चेक करत चाललोय, त्यामध्ये आपल्याला उत्तर दक्षिण लाईन सापडणार आहे. इथे एक तारा फिरलेला येतं, तारा पुढे आल्या, पाठीमाग गेल्या, पुढे लोटण्याचा प्रयत्न केला, त्या थोड्या पुढे येऊन पुन्हा पाठीमाग गेल्या, स्थिर झाल्यात. समथिंग हे अंदाज अशा तारा झाल्या ना पॅरलेल, तर मला असं वाटतं हे समथिंग 1 इंचाच्या आसपास पाणी असावं. 1 इंच म्हणजे या आकाराचं. इंचाच्या अंदाज जगात कोणालाच कळालेलं नाही, तर फक्त ती म्हणे 1 इंच, 4 इंच, 5 इंच, तो प्रश्नही नाही आणि त्याला उत्तरही नाही. या आकाराचं पाणी असावं या लाईनमध्ये, एक समथिंग म्हणजे माझ्या अंदाज. या तर कच्ची लाईन आपण सध्या याला फक्त लाईनवर ओढून ठेवू आणि लाईनच्या 2 फूट साईडला होऊ आणि आता उत्तर दक्षिण चालत जाऊ, पूर्व पश्चिम लाईन सापडेल. बरोबर. तर चला मित्रांनो, इथं तारा फिरल्या, पुढे आल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या, पुन्हा पुढे लोटण्याचा प्रयत्न केला, पुढे येऊन थोड्याशा कुठं थांबल्यात, पॅरललच्या बी थोड्या पुढे जाऊन थांबल्यात. दिसलेत का? इथं पाणी होत्या त्यावेळेस समथिंग मगाशी दाखवलं तेवढं पाणी लागलं असतं, त्याच्यावेळेस थोडंसं कमी पाणी आहे. आणि आता ही लाईन पण आपण काय करू, ओढून ठेवू. आता याच्यात पाणी आहे का नाही हे चेक करण्यासाठी या लाईनवर चालायचं आहे. मी लय वेळा सांगितले, कोरडी लाईन आहे का फॉल्टी लाईन 20 फूट चालायचं आहे तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही मास्टर होता त्यावेळेस तुम्ही 2 फुटात बी ते चेक करू शकता. तर तारास ह्या लाईनवर उभं राहिलो आहे मी, जे आपल्याला उत्तर दक्षिण चालताना पूर्व पश्चिम सापडी, पूर्व पश्चिम चालताना उत्तर दक्षिण लाईन सापडी. त्या दोन्ही लाईनवर चलून बघायचं आहे. आता पहिलं आपण काय करू, पूर्वेकडून पश्चिमेकडे चालत जाऊयात. पहिलं पाऊल टाकलं, तारा पाठीमाग गेल्या, पुढं लोटल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या, पुन्हा पुढं लोटल्या आणि जेवढं तिकडं तोंड करून तारा फिरल्या होत्या ना, तेवढ्याच इथं पण त्याच ठिकाणी स्थिर झालेल्या आहेत. आलं का लक्षात? आता ही लाईन बघू. आता ह्या लाईनवर चलूयात, दक्षिणेकडून उत्तरेकडे जाऊयात. हे बघा तारा स्थिर केल्यात. आता पहिलं पाऊल टाकलं, दुसऱ्या पाऊलाला तारा पाठीमाग गेल्या, पुढं लोटल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या आणि कुठे येऊन थांबल्यात, कुठं स्थिर झाल्या, सेम पॅरलल. म्हणजे या पॉईंटला या आकाराचं पाणी असावं, म्हणजे आपल्या भाषेत आपण म्हणतो ना 1.25 इंच पाणी असावं, आहे ना, समथिंग या आकाराचं पाणी असावं. आता ह्या 2 लाईनमध्ये एवढं पाणी असावं. आता याला तिसरी लाईन आहे का, तिसरी लाईन आहे का चेक करण्यासाठी आता तुम्ही आग्नेय, नैऋत्य, ईशान्य आणि वायव्य या 4 दिशाच्या पार्टमध्ये, म्हणजे आता 4 दिशा चेक करायची गरज आहे का? याच्यात दोन आता याचा चौक ही झालेलं आहे. याचं एक बाजू चेक करायची आणि एक बाजू चेक करायची, अशी लाईन भेटेल नाही तर अशी लाईन भेटेल. बरोबर आहे ना? आता आपण काय करू, या 2 मधली पहिली तिरकस चालून बघू लाईन आहे का. इथं एक लाईन दाखवली, तारा पाठीमाग गेल्या, पुढे गेल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या, पुन्हा पुढे जाऊन ना स्थिर झाल्याला पुढं प्रेस केलेले आहेत, म्हणजे त्या पहिल्या लाईनपेक्षा बी कमी पाणी आहे. एक अंगठ्याच्या आकाराचं पाणी असावं, कारण ह्या सगळ्या गोष्टी विहिरीच्या लाईनवर चेक झालेल्या असतात. त्या हिशोबाने ते पाण्याचे संकेत आहेत. असं काही कुठं बोरमध्ये जाऊन आम्ही बघितलेलं नाही आहे. ज्या ठिकाणी विहिरीमध्ये पाणी इन होतं ते किती आकाराचं असावं त्यानुसार हे अंदाज आहेत आणि हे जवळजवळ 99.99% खरे आहेत. आता ही लाईन बघा, ताराने चेक करून बघू फायनल. इथं तार फिरलेली आहे, हे इथं लाईन आहे. आता काय करायचं माहिती आहे का, जेवढं पाणी कमी तेवढ्या तारा जास्त फिरतायत. लक्षात ठेवा, किंवा तेवढ्या प्रकारात जास्त नारळ उचलतो तेवढ्या प्रकारात सगळ्या गोष्टी तिथं फिरतात. आता ह्या लाईनवर आपण चालून बघूयात. तारा स्थिर केलेल्या आहेत. एक पाऊल टाकलं, दुसऱ्या पाऊलाला तारा पाठीमाग गेल्या, पुढं लोटल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या आणि जेवढ्या त्या तिकडं तोंड करून तारा पुढं प्रेस झाल्या होत्या तेवढ्याच तिथे येऊन थांबलेल्या आहेत. आता अजून एवढ्या पाण्याची भर झाली, म्हणजे एवढं पाणी होतं आता एवढं पाणी झालं. बरोबर आहे ना? मला म्हणायचं काय, आता अजून एक बाजू तशी चेक करायची राहिली आहे, पण याच्यामध्ये ती लाईन नाही आहे. हे बघा, आता इकून ह्या क्रॉसमध्ये चेक करू, तर इथं ही लाईन
ह्या लाईनपर्यंत चेक केलं नाही आहे. याचा अर्थ ह्या 3 लाईनचा याचा सेंटर झालेला आहे. आणि त्या सेंटर समथिंग ताराने सगळी प्रोसेस माहिती बाकी सगळी लोकांना. इथं तार फिरलेली आहे, इथं व्यवस्थित खून करून घ्या. ह्या लाईनची पण इथं करून घ्या खून. इथं तार फिरलेली आहे, इथं खून त्याची इथं क्रॉस झालेला आहे या दोन्ही लाईनचा. आणि ही लाईन थोडीफार जवळून गेली अशी तिथे क्रॅक होते. ही थोडी साईडनी गेली बरं का, इथं थोडी साईडनी गेली आहे. पण ज्यावेळेस इथं होल येतं होतं ना, त्या होलमध्ये पाणी इन होतं आणि परिणामी ते सगळं पाणी एकत्र असतं. एवढ्या आकारामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहेत. पण जास्त एवढं अंतर जर झालं बोरचं लाईनपासून तर 100% फेल जाण्याचे चान्सेस असतात. कधी कधी तेवढ्यावर पण लाईन इन होतात. आता हा सेंटर घ्यायचं म्हणलं तर तुमच्या क्रॉसवर उभं राहायचं. तारा पाठीमाग गेल्या, पुढं आल्या, पाठीमाग गेल्या आणि ह्या तारा पाठीमाग जास्त प्रेस झाल्या. म्हणजे याच्यामध्ये चांगले पाण्याचे संकेत आहेत. मी पुन्हा सांगतो, शेतकरी मित्र असतील कोणी असू द्या, या जगामध्ये पाणीच जर समजलं नाही तर इंचाचे अंदाज कसे समजले बा? हा खरे खोटे. मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही ज्यावेळेस तो प्रश्न विचारता तो प्रश्नच नसतो, कारण कुठलाही पानाडी जमिनीत जाऊन बघून आलेला नसतो. त्याच्यामुळे तो उत्तर देताना तुम्हाला 100% खोटं मिळेल. एवढं इंच लागेल, तेवढं इंच लागेल आणि 5 इंच सांगूनही बोर कोरडा जातो. मग कुठं जातं पाणी? हा मग तुमच्या नशिबात नसतं, हे की नाही? 100% पाणी न लागणे ही पाणी शोधकाची बऱ्यापैकी चूक असते. आता ती चूक म्हणावं त्याचं कुठं पुस्तकही नाही. चूक म्हणजे काय क्षमा मान्य करण्याजोगी वगैरे असं काय त्याला सजाच मिळाली पाहिजे असं मला म्हणायचं नाही. पण त्याच्यानंतर त्याने अभ्यास वाढवणे, ज्या 10 ठिकाणी पॉईंट फेल होतात त्या 5 ठिकाणावर आणणे, ज्या 5 ठिकाणावर त्या 2 ठिकाणावर आणणे, त्या 2 ठिकाणावर तर 0 फेल्युअर आणणे, हा आमचा संकल्प आहे. आणि बरेचसे पाणी शोधक याच्यावर काम करतायत. भरपूर चांगले पाणी शोधक अभ्यासक आहेत. काहींना ग्राउंड मिळतं, काहींना मिळत नाही. ईश्वर कृपेने, तुमच्या कृपेने मला भरपूर ग्राउंड मिळालं. या 4-5 महिन्यामध्ये माझे 2-3 व्हिडिओ आलेत. कारण ऑलरेडी सगळे पहिले व्हिडिओ टाकले होते. नवीन काय तर नवीन याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ह्या लाईन चेक करतात त्यावेळेस तारा व्यवस्थित पकडा, हाताला पुन्हा रिलॅक्स करा, पुन्हा रिपीट चेक करा, पुन्हा रिलॅक्स करा, पुन्हा रिपीट चेक करा. पॉईंट चेक करताना 3-4 वेळा तो 2-4 मिनिटाच्या वेळ घेऊन पुन्हा रिपीट चेक करा. कधी कधी हात जास्त दुखल्यामुळे बी पॉईंट फेल जाऊ शकतो. त्याच्यामुळं कारण जड जड असते तारा. अभ्यास करताना थोडा मनापासून करा. आणि एखाद्या क्षेत्रामध्ये भरपूर 2-3 तास फिरायची गरज नाही आहे. 5 चक्रामध्ये 5-7 मिनिटात पॉईंट फायनल झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही रिलॅक्समध्ये तो सेंटर चेक करू शकता. तुम्हाला तिथं काय वाटतंय, ज्यावेळेस आता मी साईडला उभा राहून होतो त्यावेळेस तारा पुढे येऊन क्रॉस होतात आपल्या लाईनवर, तर ती लाईन कमी झालेली असते किंवा संपलेली असते. अलग लक्षात. ज्या लाईनमध्ये पाणीच नसतं त्या लाईनवर एक साईडने तारा फिरतात, एक साईडने फिरत नाहीत. ज्या लाईनमध्ये पाणी असतं सीझनला ते संपलेलं असतं, त्या दोन्ही साईडला तारा फिरतात पण पुढे येऊन क्रॉस होतो. आणि ज्या लाईनमध्ये पाणी असतं त्याच्या दोन्ही बाजूनी तारा त्या सिस्टममध्ये फिरतात, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही त्या लाईनवर क्रॉस करत असता. तर मला किती तुम्हाला समजून सांगायला मी यशस्वी झाले मला माहीत नाही. पण जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना म्हणजे फार काही वेगळं सांगण्याची गरज पडणार नाही. त्यांना ह्या गोष्टी समजतात. विहिरीचे प्रोजेक्ट सुपर डुपर हिट आहेत. आता मी व्हिडिओ तुम्ही बघितलेच व्हिडिओ अगोदर. सुपर डुपर हिट पॉईंट आहेत. विहिरीचे ते खडकावर पॉईंट दिलेला आहे कुसळमध्ये. 3 तास 4 तास तो पॉईंट चालतोय. म्हणजे विशेष आहे. विशेष म्हणजे काय सांगायचं मला. आम्ही रात्री तो 2:30 वाजता बघितलेला पॉईंट होता, तुम्ही जो बघितला आहे. तर त्याच्या मागचा फार माझी गहन इतिहास आहे. तुम्हाला सागन पुन्हा नंतर कधी आता तुम्ही बोर व्हाल. भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे. आणि बाकी भरपूर व्हिडिओज माझ्याकडे आलेत. यावर्षी सुपर डुपर हिट पॉईंट जवळजवळ म्हणजे किती झाली ती गिनती नाही, एवढे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. तर चला मित्रांनो, आता जास्त बडबड करणार नाही. तर चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. काही जर राहिलं असेल तर कमेंटमध्ये कळवा, त्याच्यावर पुन्हा व्हिडिओ बनवू. तर चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. भेटू त्या भागात. नमस्कार, धन्यवाद.